हे कोणी ते सोडायचं. दुःखित अंतःकरणाने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज आपले सगळ्यांचे आवडते नेते माननीय वल्लभ शेठ यांना अखेरचा निरोप देण्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी जमावं लागलेलं आहे. अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि माननीय वल्लभ शेठ यांच्या बरोबर असलेला घडलेला सहवास आणि त्याच्यामधल्या अनेक गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. तसं पाहिलं तर त्यांचा स्वभाव जो होता तो प्रत्येक माणसाबरोबर त्यांचं मैत्रीचं नातं होतं आणि असे एक लोकप्रिय नेते आज आपल्या मध्ये नाही आहेत. अनेक मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणामध्ये वल्लभ शेठनी काय काय काम केलं, हा तालुका कसा सांभाळला, हा तालुका कसा बदलवला याचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे त्याची दुरुक्ती मी या ठिकाणी करू इच्छित नाही. जवळजवळ 40-45 वर्ष म्हणजे 85 सालापासून, तेव्हा मी आमदार नव्हतो, तेव्हापासून माननीय वल्लभ शेठ यांचा माझा स्नेह जमला आणि त्यांच्या शेवटापर्यंत तो तसाच राहिला. फरक फक्त इतकाच आहे की बेनके साहेब ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला काही मर्यादा होत्या. जवळजवळ 10 वर्ष त्यांनी आजार काढला आणि 10 वर्षामध्ये घरातल्या सगळ्या मंडळींनी, मग वहिनी असतील, डॉक्टर अमोल, आमचे आमदार साहेब अतुलजी, अमितजी, हे आणि त्यांच्या सर्व सुना वगैरे सगळे नातेवाईक, त्यांनी सगळ्यांनी त्यांना अगदी फुलासारखं जगवायचा प्रयत्न केला. परंतु ईश्वरी सत्तेसमोर आपला इलाज नसतो. ज्या दिवशी आपण आलो त्या दिवशी आपण जाणार, हे आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि महाराजांनी ते सांगितलं. आणि त्यामुळं असलेलं आयुष्य हे नेहमी आपण आनंदात घालवलं पाहिजे, अशी एक वल्लभ शेठची विचारधारा होती. तुम्हाला नेहमी म्हणायचे, सारखं काम 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 काय, जरा ताण घेऊन नुसतं उपयोग नाही, थोडंसं स्वतःसाठी पण वेळ द्या, थोडं हसा. थोडं ग्रुपमध्ये आम्ही ज्या वेळेला सगळे लोक त्यावेळेला होतो, मग
मदन बापना, वल्लभशेठ बेनके, माननीय आमदार लांडगे साहेब, दिलीप सोपल, नंदकुमार झावरे, आणखीन असे बरेच लोक, हे सगळे बेनके साहेबांच्या भोवती त्या ठिकाणी असायचे. आणि नुसतं सभागृहातच नाही, म्हणजे बाहेरच नाही, पण सभागृहात सुद्धा ते अशाच पद्धतीनं प्रश्नाची मांडणी करताना किंवा एखाद्या मंत्र्यांच्याकडं मांडणी करताना मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. बेनके साहेब ज्या वेळेला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला परवा अजितदादा आले होते अंत्यविधीला. आम्ही हेलिकॉप्टरमध्ये एकत्र गेलो. अजितदादा सांगत होते, बेनके साहेब ज्या वेळेला जिल्ह्याचे अध्यक्ष होते, काय दरारा होता त्यांचा. नुसते असे डोळे फिरवले तरी सभागृहातले सगळे कार्यकर्ते शांत होत होते. तसं काही बोलायला लागत नव्हतं. परंतु सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात नाही. ते ज्या वेळेला 10 वर्ष आमदार नव्हते, त्यावेळेला मी आमदार मंत्री झालेलो होतो. आणि आंबेगाव तालुक्याच्या बरोबरीनं जुन्नर तालुक्याला सारखाच वाटा मिळाला पाहिजे विकासाच्या कामामध्ये, ही भूमिका त्यांची पण होती आणि माझी पण होती. आणि जरी वयाने ते माझ्यापेक्षा मोठे असले तरी सुद्धा प्रत्येक वेळेला पहिला मान त्यांना दिला जायचा आणि मी मागे राहायचो. इतकी एक वेगळ्या प्रकारची मैत्री त्यांची माझी होती. साहजिकच या सगळ्या मुलांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. त्यांनी सगळ्यांनी आमच्या दोघांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. माझी पत्नी असेल, वहिनी असतील, बापना वहिनी असतील, या सगळ्यांचा एक ग्रुप म्हणून त्यावेळेला ते कुठं ना कुठं आम्ही जायचो. त्यावेळेला एक वेगळीच मजा त्याच्यामधून यायची. आज मी या निमित्ताने एवढंच सांगेन, असं आहे की आपल्याला इतिहास वाचायला किंवा ऐकायला खूप छान वाटतं, पण खऱ्या अर्थानं जर इतिहास निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आणि आता या शिवजन्मभूमीमध्ये आधीच्या लोकांनी जे नेतृत्व केलं, इथं काही डेव्हलपमेंट केली, त्याचबरोबर वल्लभशेठनी त्याच पद्धतीनं ताकदीनं इथं सगळं सामान्य माणसासाठी काम केलं. आता अतुल शेठ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझे एक सहकारी म्हणून, मित्र म्हणून, वय जरी लहान असलं तरी शेवटी रिलेशनशिप कशी असते त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून आपल्याला जर आणखीन मोठा इतिहास करायचा असेल तर माझी आपल्याला सगळ्यांना एक कळकळीची विनंती राहील की यापुढच्या भविष्य काळात आपण सगळ्या जुन्नर आंबेगावच्या लोकांनी आमदार अतुलशेठ बेनके यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना या तालुक्याचं नेतृत्व
करण्याची संधी भविष्य काळामध्ये दिली पाहिजे. आणि त्या कुटुंबाला सुद्धा मी बेनके वहिनींना सांगतो की साहेब गेले, दुःख आहे, दुःख काही वाटून घेता येणार नाही, ते ज्याचं त्याला सहन करावं लागतं. परंतु ते दुःख बाजूला सारून त्याच्यामधून पुन्हा उभारी घ्यायची आणि त्याच्यामधून आपला जो पूर्वजांनी जो इतिहास पुढे नेण्याचं काम केलेलं आहे तसाच इतिहास पुढे नेण्याचं काम आपण सगळे करूया. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी आहोत. आणि माझी शेवटी परमेश्वराकडे एवढीच इच्छा आहे की आपले सहकारी आदरणीय बेनके साहेब यांना परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला सद्गती द्यावी आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.